नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पक्षाला आज दिल्लीच्या राजकारणामध्ये मोठा झटका बसलेला आहे. या झटक्याचं कारण तुम्हाला आतापर्यंत माहीत झालंच असेल. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित दारू घोटाळा प्रकरणी सीबीआय कोर्टानं आज निर्दोष मुक्तता केलेली आहे. ज्या घोटाळ्याच्या आधारे अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं, ज्या घोटाळ्याच्या आधारे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपची सत्ता जाण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती, त्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना क्लीन चिट मिळालेली आहे. जे महत्त्वाचं राजकीय प्रकरण असतं किंवा ज्या प्रकरणावरती राजकीय इतिहास लिहिला जातो, अशा प्रकरणांमध्ये CBIचा तपास हा अनेकदा माथी खातो हे दिसून आलेलं आहे. याच्या आधी 2Gचं देखील प्रकरण असंच होतं, ज्याच्या विरोधात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यात आलेलं होतं. पण त्या केसमध्ये देखील CBI पुरेसे पुरावे देऊ शकले नाही, असा ठपका तेव्हा न्यायालयाने ठेवलेला होता आणि आजच्या केसमध्ये देखील तसंच घडलेलं आहे. साधी गोष्ट अशी आहे की CBIने जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे हास्यास्पद आहेत, अशा प्रकारचा उल्लेख कोर्टानं आजच्या जजमेंटमध्ये केलेला आहे. CBIनं जो भ्रष्टाचार म्हणून दाखवलेला आहे, प्रत्यक्षामध्ये तो भ्रष्टाचार नाही असं मत हे CBI न्यायालयाचं पडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो CBIचा दावा होता की या दारू रिटेलचे जे धोरण केजरीवाल सरकारनं आणलेलं होतं, त्या धोरणामध्ये बदल केलेला होता आणि तो बदल असा केलेला होता की ज्याच्यामुळे दारू माफिया किंवा जे लिकरचे उत्पादक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. त्यातली जी महत्त्वाची अट होती की याच्या आधीचं जे दारू विक्रीचं दिल्लीमधलं जे धोरण होतं, त्या धोरणामध्ये जे रिटेलर्स आहेत त्यांना नफ्यासाठीचं जे मार्जिन होतं त्याची मर्यादा ही 5% होती आणि केजरीवाल सरकारने ही मर्यादा वाढून ही 12% केलेली होती. आता CBIचा दावा असा होता की हे जे नफ्याचं मार्जिन वाढवलेलं आहे, तुम्ही 5%वरून 12% नेलेलं आहे, याच्यामुळे वितरकांचा नफा हा दुप्पट झालेला आहे. हा नफा दुप्पट करण्यासाठी आप पक्षानं मोठ्या प्रमाणात फंड्स घेतले, भ्रष्टाचार केला. यातले 100 कोटी रुपये हे गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपने वापरले. आपने त्यासाठी या दारू धोरणाचा वापर केला. पण याच्यामध्ये कोर्टाचं म्हणणं असं आहे की ही जी 12% मर्यादा होती, ही मर्यादा ही मॅक्झिमम मर्यादा होती. आधीच्या धोरणामध्ये 100 रुपयाची जर दारू असेल तर 105 रुपयांना च्या खाली तुम्ही ती विकू शकत नाही, असं आधीच्या धोरणामध्ये होतं. आणि 105च्या पुढे तुम्ही ती कितीलाही विकू शकत होता, म्हणजे त्याच्यावरती कोणतीही मर्यादा नव्हती. उलट केजरीवाल सरकारनं ही मर्यादा 12% मॅक्झिमम ठेवलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये उलट वितरकांचा फायदा झाला नाही तर तो तोटा झाला. मग तोटा झालेले हे वितरक आम आदमी पक्षाला पैसे कशासाठी देतील, असा सवाल CBI कोर्टानं आज या तपास यंत्रणेला विचारला. त्यामुळं हे जे किकबॅकचं किंवा कमिशनचं जे गणित CBIने ज्या तथ्यावरती उभं केलेलं होतं, तो पायाच CBI कोर्टानं नाकारलेला आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकरणामध्ये CBIचा जे काही म्हणणं होतं ते म्हणणं देखील कोर्टानं मान्य केलेलं नाही. या प्रकरणामध्ये अनेक माफीचे साक्षीदार हे CBIनं कोर्टापुढे नेलेले होते. त्या माफीच्या साक्षीदारांचं म्हणणं असं होतं की आम्ही केजरीवाल यांना कसे पैसे दिले, त्याच्यासाठीच्या कच्च्या चिठ्ठ्या कशा लिहिलेल्या होत्या, ते पैसे आम्ही गोव्यामध्ये कसे पोहोचवले, पण याच्यावर देखील कोर्टानं विश्वास ठेवला नाही. त्यांचं म्हणणं असं होतं हे सगळं कही सुनाई बाती आहे, याच्यामध्ये तथ्य कोणतंही नाही आहे, याच्यामध्ये CBI ठोस असा पुरावा देऊ शकलेलं नाही. आणि हे जे सगळे माफीचे साक्षीदार आहेत, हे माफीचे साक्षीदार विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत. एवढंच नाही तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे सगळे माफीचे साक्षीदार आहेत हे स्वतः कलंकित आहेत आणि हे कलंकित माफीचे साक्षीदार दुसऱ्याला आरोपी कसे ठरवणार, असा देखील सवाल कोर्टानं विचारलेला आहे. त्यामुळं हा जो सगळा मनी ट्रेल आहे, म्हणजे पैसा कुठून कसा आला, आपपर्यंत कसा पोहोचला, याचा जो एक नकाशा किंवा जो ट्रेल आहे ते CBI एस्टॅब्लिश करू शकलं नाही. हा सगळ्यात ठपका कोर्टानं ठेवलेला आहे. त्यामुळं एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये भाजपला दणका बसलेला आहे, याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही. भाजप आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी CBIचा EDचा वापर केला जातो, असा आरोप नेहमीच केला जातो. कोर्टाच्या आजच्या निकालानंतर विरोधकांना आणखीन बळ
असा आरोप करण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळं सीबीआय हा जो पिंजऱ्यातील पोपट आहे, हा पिंजऱ्यातील पोपट हा मोदी आणि शहा यांच्या अंकित झालेला आहे असं म्हणण्यासाठी मग आपण सुरुवात केलेलीच आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआय पुन्हा हायकोर्टाकडे जाणार आहे आणि त्यानंतर आम्ही आमची बाजू व्यवस्थितरित्या मांडू असा देखील दावा सीबीआयनं केलेला आहे. अनेक महत्त्वाच्या पुराव्याकडे या खालच्या कोर्टानं दुर्लक्ष केलं असा देखील दावा करण्यात आलेला आहे. पण असं आपण म्हणतो की बून से गई वो हौद से आती नाही. तर या प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह 26 लोकांना सीबीआयनं निर्दोष मुक्त केल्यानंतर याची जी थप्पड आहे ती थप्पड सीबीआयला बसलेलीच आहे. पण त्याचा आवाज भाजपच्या कानावर देखील पोहोचलेला आहे. हे याचं सगळ्यात महत्त्वाचं फलित आहे असं मला वाटतं. त्यामुळं आम आदमी पक्षाचा केजरीवाल यांचा विश्वास वाढणार का? तर तो नक्कीच वाढणार. दिल्लीच्या राजकारणामध्ये आणखी रंगत येणार हे मात्र निश्चित. आता या प्रकरणामध्ये पुढे काय काय होईल हे पाहण्यासाठी पाहत राहा लेट्स अप मराठी.